नमस्कार मंडळी. आज ठरलं तर मग या मालिकेत असा काही महाविस्फोट झाला आहे ज्यामुळे संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब अक्षरशः हादरून गेलं आहे. कारण नागराजने अखेर स्वतःच्या पापांची कबुली दिली आहे. 20 वर्षापूर्वी दादांच्या ॲक्सिडेंटचा प्लॅन फसल्यापासून तो ज्या एका संधीची वाट पाहत होता, ती संधी त्याला प्रियाच्या रूपाने मिळाली. आणि इथूनच सुरू झाली या भयानक षड्यंत्राची खरी कहाणी. प्रिया नावाची ही लालची मुलगी जेव्हा तन्वीचं गाठोडं घेऊन महिपतच्या ऑफिसमध्ये आली, तेव्हाच नागराज आणि महिपतने एक असा खेळ रचला ज्याने अख्ख्या किल्लेदार कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. नागराजने निर्लज्जपणे कबूल केलं की डीएनएचे खोटे रिपोर्ट तयार करणं, प्रियाला तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरात पाठवणं, हे सगळं त्यांच्या प्लॅनचाच भाग होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रियाचा त्यांनी फक्त एका शिडीसारखा वापर केला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तीच मुलगी त्यांच्या शत्रूंच्या हातातील एक बाहुलं निघाली. हे सत्य समोर आल्यानंतर रविराज काका आणि प्रतिमा आत्यावर काय बितत असेल याची कल्पनाही करवत नाही. खोट्याचा हा संपूर्ण किल्ला आता कोसळला आहे. पण नागराजचं हे भयानक कारस्थान आणि प्रियाचा हा निलाजरेपणा मालिकेच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक वळण ठरत आहे. आणि आता खऱ्या तन्वीची म्हणजेच सायलीच्या खऱ्या ओळखीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळायला हवी का? आणि सायलीच खरं सत्य सगळ्यांसमोर आणेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.